व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. माता बंधू भगिनीनो, कसे आहात तुम्ही सगळे? पावसाळा सुरू झालेला आहे, काळजी घ्या. जास्त पावसात भिजू नका, आजारी पडू नका. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. प्रणिती शिंदे या खासदार झाल्या. त्यांच्या अगोदरच एक व्हिडिओ करून झाला माझा की झाल्या खासदार आणि चढला अहंकार. त्यातलीच काहीशी गत यांची झालेली आहे आता परत एकदा. तर यांचे काही सहकारी सोबत घेतले आणि निदर्शनं केली, आंदोलनं केली. का तर यांना निधी पाहिजे म्हणतो. आता अनेकांना असं वाटत असेल की विरोधी पक्ष जो आहे तिथले जे आमदार आहेत म्हणा किंवा खासदार आहेत यांना राज्यकर्ते, शासनकर्ते हे निधी देतच नाहीत का? खरं तर विरोधकांनी ही टूम उठवलेली आहे की निधी मिळत नाहीये. मात्र निधी मिळत नाही हे साफ खोट आहे, खरंच खोट आहे. कारण गेल्या वेळेस तर सांगतोय. आता बघा हे कसे चाकलुशी करतात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. सुप्रिया सुळे खासदार होत्या 19 ते 24 आणि अमोल कोल्हे सुद्धा खासदार होते 19 ते 24. आपण तर गाणी गेली त्यांच्यावर, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ती गाणी. मी लिंक मध्ये टाकतो, वाटलं असतं तुम्ही बघून घ्या. 80% निधी 5 वर्षांचा जो एका खासदाराला मिळाला, ज्याचं नाव अमोल कोल्हे, जे 100% मिळाला त्यातला यांनी वापरला फक्त 20%. 80% निधी परत गेला असं यांनी सांगितलं. गेला तो परत. करणार काय? कामच करायचे नाही त्यांना, शूटिंगच करायचे आहेत फक्त. सुप्रिया सुळे 75% निधी परत गेला केंद्राकडे, वापरलाच नाही. त्यानंतरच्या उन्हाळ्यामध्ये बघितलं आपण काय परिस्थिती होती. बारामती शहर सोडले तर आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांमधल्या घरांच्या समोर पिंप होते, मोठे मोठे ड्रम्स ठेवले होते पाणी साठवून ठेवण्यासाठी. 8-8, 15-15 दिवस पाणी मिळत नव्हते त्यांना. नामदेवराव जाधवांनी त्यावर व्हिडिओ बनवून टाकला सुद्धा होता सोशल मीडियावर. त्याचा निषेध म्हणून त्यांना काही शाई फासली. हे असे प्रकारे त्यांचे सगळे. आणि आता प्रणिती शिंदे म्हणतायत मला निधी द्या, मला निधी द्या, मला निधी द्या. खासदार निधी तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्यासाठी एवढा आटापिटा कशाला? त्याच्यासाठी एवढी रडारड कशाला? तर ही रडारड एका वेगळ्या कारणासाठी सुरू आहे. खासदार निधी तर यांना मिळणारच आहे, तो वापरला जाणार नाहीच आहे, तो तसाही परत जाणारच आहे. अर्ध्याच्या वर परत जाणार आहे, कारण यांचे ट्रॅक रेकॉर्डच तसे आहेत सगळ्यांचे. जर यांनी यांचा 100% निधी वापरला तर जनतेची, सर्वसामान्यांची, तुमची आमची किती कामं होती विचार करा बरं तुम्ही जरा. हे रस्ते, पाणी, खड्डे, वीज विरोधात बसल्यानंतरच यांना सुचतं का? सुप्रिया सुळे जेव्हा विरोधात असतात तेव्हाच त्यांना सेल्फी विथ खड्डे करावं वाटतं का? अरे पण तुम्ही सेल्फी विथ खड्डे करण्यापेक्षा तुम्हाला जो निधी मिळतो, विकास निधी मिळतो शासनाकडून, केंद्राकडून, तो तुमच्या मतदारसंघातले खड्डे बुजवण्यासाठी तुम्ही का नाही वापरू शकत? ते करा ना, रिकाम्या बोंबा मारण्यापेक्षा. आणि आता प्रणिती शिंदे सुरू झालेल्या आहेत, त्या तर फॉर्म मध्ये आल्यात आता. प्रणिती शिंदे आंदोलन, परत उपोषणाची धमकी दिलेली आहे. आमरण उपोषण. आता परत भीती वाटायला लागली की महाराष्ट्रामध्ये परत नवीन जरांगी निर्माण होतात की काय यांच्या रूपानं. कारण यांची भाषा तशीच आहे सध्या. ती ऐकवतोच, तुम्हाला दाखवतोच सगळं प्रकरण काय आहे ते. मात्र ते बघण्या अगोदर आणि ह्यांचं बोलणं ऐकण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो. बघा, दुष्काळामधल्या आपल्या बळीराजाच्या कुटुंबाला आपल्याला मदत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे सध्या. कारण पावसाळा चालू झालेला आहे, घर गळते, भांडे लावावे लागतात खाली. कॅन्सरग्रस्त रुग्ण जे कुठून येतात महाराष्ट्रातून, बिचारे गरीब असतात, एक ते जेवायला पैसे नसतात त्यांच्याकडे. आपल्यासारख्यानं एखाद्यानं जेवण दिलं जरी त्यांना तरी ते रस्त्यावर बसून खावं लागेल. पावसात शेल्टर पण नाहीये. तेव्हा त्यांच्यासाठी छत्रीची आणि जेवणाची जर आपण सोय करू शकलो थोडीफार, तर प्लीज बघा, काहीतरी सहकार्य करा. आणि 51 विद्यार्थिनी आहेत, त्या 51 विद्यार्थिनी पैकी काही या अनाथ आहेत. तेव्हा
त्यांना सुद्धा आपल्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. बघा, शिक्षण गरजेचंच असतं आणि ह्या सगळ्या आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपण सुद्धा आपल्या धर्माची जाण म्हणून हे कार्य करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हात जोडून विनंती करतो, परिवाराच्या या कार्यामध्ये तुम्हाला जे शक्य आहे ते योगदान द्या. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार द्या. जीपे फोनपे क्रमांक आहे तुमच्यावर. ते जीपे फोनपे क्रमांकावर जेव्हा तुम्ही योगदान द्याल, ट्रान्झॅक्शन कराल, त्याचा एक स्क्रीनशॉट त्याच नंबरवर व्हॉट्सअप करा परिवाराला. म्हणजे त्याची पावती बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण हे सगळे कार्य जे करत आहोत, जे योगदान तुम्ही देत आहात, ते नेमकं कसं युटिलाइज होतं हे तुमच्यापर्यंत पर्सनली कळवण्यात येईल. तेव्हा विश्वास ठेवा आणि आपल्याच माता बंधू भगिनींसाठी माणूस म्हणून पुढे या. आता प्रणिती शिंदे यांना नेमका कोणता निधी पाहिजे हा प्रश्न निर्माण होतो. त्या आहेत लोकसभेच्या खासदार सोलापूरच्या. आता लोकसभेचे जे खासदार आहेत किंवा राज्यसभेचे खासदार आहेत, राज्यसभेच्या खासदारांना कमी निधी मिळतो म्हणा, पण लोकसभेच्या खासदारांना बक्कळ निधी असतो बरं का. जवळपास 5 कोटी रुपये वर्षाचे असतं त्यांचं. किती? 5 कोटी रुपये. म्हणजे 5 वर्षांचे किती झाले? 25 कोटी रुपये. यांना 25 कोटी रुपये मिळतात यांचा मतदारसंघ सुधारवण्यासाठी. म्हणजे ज्या लोकसभा मतदारसंघ असतो एक, तिथे 6 आमदार असतात, पण त्या आमदारांना सुद्धा राज्य शासन निधी देतं. नगर विकास मंत्रालय आहे ते पण निधी देतं. यांना चारी बाजूनी निधी येत असतो. मग हा जातो कुठे? बरं, वरती जिल्हा बँका, पतसंस्था, असे कितीतरी येत ना यांचे. काही जण तर बचत गटावरही डल्ला मारतात. आता यांची जी रडारड चालू आहे प्रणिती शिंदेची, ती जिल्हा बँकेच्या डीपीडीसीच्या निधीसाठी चालू आहे. एकदा तिची रडारड आपण बघून घेऊया नेमकी काय काय घोषणाबाजू चालू आहे, काय तावात बोलताय. असं वाटतं की आत्ता उठतील आणि बसतील उपोषणाला. बघून घ्या एकदा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल. डीपीडीसीची निधी थांबवणाऱ्या पालकमंत्र्यांचा, डीपीडीसीची निधी थांबवणाऱ्या भाजप सरकारचा. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी बदली करून घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रणिती यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. बघा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, तुम्हाला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली. कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेव्हल असेल, SP लेव्हल असेल, CO लेव्हल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत आणि या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून डीपीडीसी, खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहे. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे.
आज मी या पत्राद्वारे कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे आहेत, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले. त्यांना मी निवेदन देते आहे, 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा आमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देतो. आम्ही तर या DPDC कडून म्हणजेच जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा यासाठी यांचं हे आंदोलन होतं. आता जिल्हा नियोजन समिती म्हणजे नेमकं काय असतं तर बाबा, प्रत्येक जिल्ह्याची एक कमिटी नेमतात, समिती नेमतात एक, ज्यामध्ये आमदार असतात, खासदार असतात, काही प्रतिष्ठित नागरिक असतात, अजून काही शासकीय अधिकारी वगैरे सुद्धा असतात त्या जिल्ह्याचे. आणि मग हे सगळेजण मिळून नेमका आता आपल्याला जिल्ह्याचा विकास कसा करायचा बाबा याचा एक आढावा घेतात, त्याचा एक प्रस्ताव तयार करतात, तो शासनाकडे जातो, मंजूर झाला की त्याचा निधी येत असतो. अशी एक साधारण कार्यरचना आहे. तर यांचा प्रकारच असा आहे साहेब की हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला कधी उपस्थितच नसतात. किती वेळा बसल्या ह्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला? एक तर बैठकीला उपस्थित राहायचं नाही. मग तिथं प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावांवर जेव्हा कारवाई करायची आहे आणि ते पाठवायचे आहेत तेव्हा त्याच्यावर आडकाठी यायची. का तर मी नव्हती मिटिंगला. आदित्य ठाकरेने काय केलं? मुंबईमध्ये तेच केलं. गेल्याच महिन्यामध्ये मुंबईमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, ज्याला आदित्य ठाकरे यांना दांडी मारली. कशामुळे दांडी मारली असेल? असं कोणतं महत्वाचं काम होतं आदित्य ठाकरेंचं? चांगलेत आमदार जाऊ देत, गेलेत खासदार जाऊ दे बाबा, ते येणारच नाही येत ते. पण जर या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेशननी लक्ष दिलं तर ही गळती जी लागली ती थांबेल, हे लक्षात येत नाही या लोकांच्या. प्रणिती शिंदे यांनी आतापर्यंत खासदार झाल्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या किती बैठकांना हजेरी लावली? असा किती निधी पाहिजे तुम्हाला? तुम्हाला जो 25 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळतो त्यातला थोडासा तुम्ही इकडे वळवू शकतच नाही का? तुम्हाला तो जिल्ह्यासाठीच देण्यात आलाय ना तुमच्या, मग तुम्ही इकडे देऊ शकत नाही का? देऊ शकता तुम्ही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की जर आम्हाला निधी देण्यात आलेला नाही तर आम्ही आमरण उपोषण करू, अशी धमकीच देऊन टाकली प्रणिती शिंदे यांनी. तुम्हाला वाटतं यांच्याकडे बघून हे 2 तास तरी उपोषण करू शकतात? ते जंतर मंतरवर दिल्लीत झुरळ बसलेत बघा उपोषणाला. त्यांच्यात तो सोनम वांगचुक जाऊन बसला. त्या सोनम वांगचुकने तर माईकवर सांगितलं की अरे आपण उपोषणाला बसलोय, थोड्या तर लाजा बाळका, सरायला आला आहात का इथे? दर 1 तासानं पिझ्झा येत आहेत, बर्गर येत आहेत, कोल्ड कॉफी येत आहेत, वडापाव येत आहेत, ब्रेड वडे येत आहेत, काय काय यायलंय तिकडे. असं उपोषण करणार आहेत का या? आणि त्याला आमरण म्हणणार आहेत का? मरेपर्यंत खातच राहणार आहे का? असं नाही होऊ शकत ना. तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी आहे, तुमची जर एखादी कोणती मागणी असेल तर ती मागणी समोरच्याकडे ठेवण्यासाठी सुद्धा एक पद्धत असते. त्यासाठी तुम्हाला सामोपचारानंच घ्यावं लागतं. आतातहीपणा करून काही होत नाही. मात्र यांना आतातहीपणा याच्यासाठी करायचा आहे कारण यांना स्टंटबाजी करायची. यांना हे दाखवून द्यायचं की बघा मी आता किती खमकी लीडर झालेली आहे. खमक्या लीडर वगैरे ह्या काहीच नाही आहेत. सुशील कुमार शिंदे हे आपले फॉर्मर चीफ मिनिस्टर होते, त्या जोरावरच सगळं काय यांचं राजकीय कारकीर्द टिकली. ते सुद्धा काँग्रेस तेव्हा प्रबळ होती थोडी म्हणून सुशील कुमार टिकले, नाही तर ते सुद्धा टिकले नसते. विचार करा तुम्ही, हे कॅमेरा समोर येऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, आमरण उपोषण आणि हेन तेन. सोलापूरच्याच काही यांच्याच जुन्या कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती आहे. रेव पार्टीमध्ये पकडलं होतं मॅडमला. रेव पार्टी, अरे ही काही किटी पार्टी नसते किंवा बर्थडे पार्टी नसते. रेव पार्टी जिथं ड्रग कन्झम्पन्स होतात, नानाविध प्रकारचे अंमली पदार्थ सेवन केले जातात, दारूचे पाट वाहतात, मध्यथुंद अवस्थेत कुठलाही अंगविक्षेप करत तिथे नृत्य केले जातात अस्ताव्यस्त कपड्यांमध्ये. हे असले असतात ह्या पार्ट्या सगळ्या. त्यात यांचं नाव आलेलं आहे. यांचे कार्यकर्ते सांगतात. यांचा एक कार्यकर्ता आहे जमीर शेख नावाचा, त्याच्यात हात धुवून मागे लागले आहे. त्याला खाऊ की गिळू असं करून टाकले त्यांनी. का तर त्याने 1-2 प्रश्न विचारले म्हणून.
त्याची लगेच हकालपट्टी करून टाकली. आणि आता परिस्थिती अशी आहे की तो बिचारा फोन करून सांगतोय माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. म्हणजे बघा किती खोंची लोक आहेत. म्हणजे ह्यांना प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे. असं नाही होऊ शकत ना, असं नाहीच होऊ शकत. लोकशाहीच्या नावानं हेच ओरडतात की मोदी हुकुमशाह. खरे हुकुमशाह तर हेत जे मोठी धरून पळतेत पोरं, यांचेच कार्यकर्ते. काय करावं अशा लोकांचं सांग. आणि हे जे म्हणतात आमरण उपोषण करीन आता असं करीन, हे काही करू शकत नाही तो उपोषण वगैरे. भारत जोडो यात्रेमध्येच बघितलं ना आम्ही काय आंदोलन होतं. गळ्यात गळे घालून हिंडत होत्या राहुल गांधीच्या. असा हातात हात घेऊन मस्त चालणं, हसणं, खेळणं, जोक मारणं चाललं होतं. म्हणजे विषयाचं गांभीर्य नाहीये, फक्त स्टंट्स करायचे त्यांना. आणि हे स्टंट्स करतच आतापर्यंत 70 वर्ष काँग्रेसनं खड्ड्यात नेला होता देश. अनेक जण असं म्हणतात की कुठे विकास, बेरोजगारी वाढत चालली, महागाई वाढत चालली. महागाई ही वाढतच जाणार आहे, ती कधीच थांबणार नाही. काँग्रेसच्या काळात जो पगार भेटायचा त्या पगारात आज काहीच होत नाही. म्हणजे पगार पण वाढलेत लोकांचे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेव्हा ह्यांचे सो कॉल्ड प्रधानमंत्री, अर्थमंत्री, अर्थशास्त्र, अर्थतज्ञ मनमोहन सिंग हे सत्तेत होते तेव्हा GDP मध्ये आपण आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश आज 10व्या-12व्या क्रमांकावर होता अर्थतज्ञाच्या कार्यकाळात. आज मोदीच्या कार्यकाळात आपण 3ऱ्या-4थ्या स्थानावर आलोत. हे दिसत नाही का? तरी बोबा मारायचा. ही यांची जुनी पद्धतच आहे, घुसपट काढत बसण्याची. पण ठीक आहे, हरकत नाही. आता प्रणिती शिंदे यांनी जर निर्णय घेतलेला आहे की आमरण उपोषण करायचं तर करू द्या. आपणही बघू यांचं उपोषण किती दिवस टिकतंय, किती चालतंय, ह्या कसं उपोषण करतात. येईल ना, बघूया ना मजा. दरवेळेस काय कार्यकर्त्यांनीच बसायचं का उपोषणाला? यांना पण बसू द्या की. उलट मी तर म्हणतो यांनी आता खरंच 8-15 दिवस हलूच नाही तिथून, DPDCच्या दारातून. बसूनच राहू तिथेच. तुम्हाला काय वाटतं, बसतील उपोषणाला का हा केवळ एक स्टंटच होता? मत कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो, आम्ही वाट बघतोय बरं का. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपण आपल्या परिवारातर्फे आपले जे शेतकरी बांधव आहेत, जे सध्या संकटातून जातात, अडचणीतून जातात, त्यांचं कुटुंब, ते त्यांच्यापर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तू, गरजेच्या वस्तू पोहोचवणं, त्यासोबत कॅन्सरग्रस्त रुग्ण जे कुठून आलेले असतात बिचारे, रस्त्यावर बसून जेवतात, वाईट वाटतं थोडं, पाऊस पडतोय, छत्र्या नाहीत त्यांच्याकडे, त्यांची मदत करायची. आणि 51 अशा विद्यार्थिनी आपल्याकडे ज्यांना या वर्षीच्या शैक्षणिक साहित्याची नितांत गरज आहे आणि त्या बिचाऱ्या अनाथ. सगळे आपलेच माता बंधू भगिनी आहेत. त्याच्यामुळे यांच्या अडीअडचणीला उभं राहणं आपण आपलं कर्तव्य समजूया मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कारमध्ये तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवर ठेवा परिवाराचं, म्हणजे त्याची रिसिप्ट बनवता येईल. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं तुम्ही केलेलं योगदान कुठे युटिलाइज केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला पर्सनली देखील कळवता येईल. तेव्हा निश्चिंत मनानं आपल्याच या बांधवांसाठी, भगिनींसाठी माणुसकी धर्म म्हणून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा, महाप्रभूंचे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.